विश्रांतीनंतर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। वळतो आहे पुढल्या बातम्यांकडे। थॉमस प्रकरणावरून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी आज विरोधकांनी विधिमंडळात गदारोळ केला। विधान परिषदेतील कामकाजही विरोधकांनी याच मुद्द्यावरून बंद पडलं। या प्रकरणी विरोधी पक्षाची नेमकी काय भूमिका आहे ते नीलम गोरे पांडुरंग फुंडकर यांच्याशी बातचीत करून जाणून घेण्याचा प्रयत्न केला आमच्या प्रतिनिधीनं। फुंडकर साहेब, एकंदरीत आज महत्त्वाचा मुद्दा होता आणि ज्या पद्धतीने काल तुमचा मोर्चा निघाला होता आणि जो मोर्चांमध्ये मुंडे साहेबांनी गडकरी साहेबांनी सांगितलं होतं, कुठे ना कुठे ते चित्र सभागृहामध्ये दिसायला पाहायला भेटलं, काय सांगा? ते आज या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, 10 कोटी जनतेचे ते नेता आहे आणि म्हणून त्या लोकांच्या मनात संभ्रमाची परिस्थिती आज निर्माण झालेली आहे। मिस्टर क्लीन म्हणून दिल्लीहून आलेले पृथ्वीराजजी चव्हाण त्यांनी अशा प्रकारच्या घोटाळेबाज माणसाला केंद्रीय दक्षता आयोगाच्या आयुक्तपदी नेमण्याची शिफारस करणं म्हणजे चोरांच्या हाती तिजोरीच्या चाब्या देण्यासारखं आहे। राजीनामा द्यायला हवा, जनतेची माफी मागायला हवी, पण ताई तुम्हाला विचारू इच्छितो की ज्या पद्धतीने आजच्या दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आलेलं आहे, कालच एकतर लक्षवेधी आणि कपात ह्याच्यावर सूचनेवर आपण बघितलं की अध्यक्षांनी सांगितलेलं आहे फक्त 3च लक्षवेधी घेतले जातील, 5च प्रश्न विचारले जातील। तर अशा प्रकारचं जर कामकाज झालं तर जो अधिकार आहे किंवा जे तुमचं हत्यार आहे तर हे हत्यार तुमच्या हातात शाबूत राहील का? मुळामध्ये आपण बघतोय की सगळ्या शासनाचा बोजवारा उडालाय, कुठल्याही कारभारच नीट चाललेला नाही आणि याला महत्त्वाचं कारण भ्रष्टाचार आहे। आणि अशाला भ्रष्टाचाराचा मेरुमणी असणारा थॉमस सारख्या व्यक्तीला जेव्हा त्याला नेमू नका असं विरोधी पक्ष सांगून सुद्धा त्यांची नियुक्ती होते आणि आपल्याला कल्पना आहे की सन्माननीय राष्ट्राध्यक्षा प्रतिभाताई पाटील यांनी आज थॉमस यांची नियुक्ती रद्द केली आहे। म्हणजे याचा अर्थ असा झाला की आधीची नियुक्ती योग्य नव्हती, याच्यावर आता सरकारने शिक्कामोर्तब केले। महाराष्ट्रातल्या जनतेची हीच अपेक्षा आहे की कुठल्याही कारभार चालत असताना स्वतः मुख्यमंत्री ज्या परिस्थितीत तिथे आले त्यांनी याच्याबद्दलची वस्तुस्थिती जनतेला सांगावी आणि ती सांगितल्यानंतर बाकी सर्व प्रश्नांवरती चर्चा करण्यासाठी अजून जेवढे तास लागेल तेवढी आमची काम करायची तयारी आहे। आणि अनेक प्रश्न आमच्या दृष्टीने जे महत्त्वाचे आहेत, जनतेच्या दृष्टीने महत्त्वाचे आहेत, त्या प्रश्नांना योग्य उत्तर मिळण्यासाठीच आज आमचा 289चा प्रस्ताव होता। योग्य मुद्द्यावर सरकारला आणणं कर्तव्य आहे। बरेच प्रश्न आहेत पण हा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे। दीपकजी, तुम्हाला एकंदरीत काय वाटतं, कारण ज्या अनुषंगाने आज दोन्ही सभागृह तहकूब करण्यात आले दिवसभरासाठी, साफ सुथरी छवि के नेता अशी प्रतिमा जिनकी बनाई गई थी और आजच्या तारखेला चोराच्या हातातच तिजोरीच्या चाव्या देण्याचा प्रकार उघडकीस येत आहे। आपण अतिशय बरोबर सांगितलं की चोराच्या हातातच तिजोरीच्या चाव्या दिल्या गेल्या आहेत। मिस्टर क्लीन म्हणून ज्यांची प्रतिमा असं भाऊसाहेब फुंडकरांनी सांगितलं, ती क्लीन ही प्रतिमा आमच्यासमोर आता क्लीन राहिलेली नाहीये, त्याच्यावरती दर्ड बसलेला आहे आणि त्याच्यावरती प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे। हे फक्त टेलर होतं, चित्रपट अजून बाकी आहे आणि एकंदरीत आपण सांगू शकतो 6 आठवडे अधिवेशन चालणार आहे। फक्त 2 दिवस झालेले आहेत आणि आजच्या दिवसाची सुरुवात सुद्धा अशा प्रकारे झाली आहे की कुठल्याही प्रकारची शाश्वती देता येत नाही की उद्या सुद्धा कामकाज चालू राहील की नाही। व्हिडिओ जर्नलिस्ट श्याम मिस्त्रीसह संजय पिलंकर, समय, मुंबई।